मंडळी नमस्कार. कडक बातमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खाते वाटप नुकतंच झालं आणि अपेक्षित नसणारे अनेक धक्के या खाते वाटपात पाहायला देखील मिळाले. अनेक नव्या जुन्या नेत्यांना खाते देताना खात्यांचा खांदेपालट करण्यात आला, तर काहींना दुय्यम खाती देण्यात आली, असं एक निरीक्षण पाहायला मिळतं. भाजपनं आधीच काही ज्येष्ठांची अर्थात मंत्रिमंडळातली जागा कापून जो काही संदेश द्यायचा होता तो दिलेला होताच, पण खाते वाटपातही ज्येष्ठांना दुय्यम खाती दिल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला गृह खात्यावरून संघर्ष पाहायला मिळाला. अर्थात भाजप आणि शिंदे सेनेमध्ये गृह खात्यावरून काही काळ वादही आपल्याला पाहायला मिळाले. मात्र शेवटी गृह खातं हे फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवलं. भाजपचे कोणते असे नेते आहेत ज्यांना गेल्या सरकारमध्ये महत्त्वाचे खाते होते मात्र यंदा दुय्यम खातं देण्यात आलंय, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला नाव येतं देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे गिरीश महाजन यांचं. भाजपमध्ये संकटमोचक अशी प्रतिमा तयार झालेले गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू मानले जातात. कोणताही राजकीय पेच असो की तिढा असो, तो निर्माण झाल्यास सोडवण्यासाठी महाजन हे धावून जातात. आपण हे अगदी मराठा असेल किंवा ओबीसी आरक्षणाच्या वेळी देखील पाहिलं. अनेकदा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण थांबवण्यासाठी महाजन उपोषणस्थळी गेले. अगदी अलीकडे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे अडून बसले असता महाजन यांनीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढली होती असं सांगितलं जाते. त्यामुळेच महाजनांना संकटमोचकाची उपमा दिली जाते. गेल्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटन अशी महत्त्वाची खाती सांभाळली होती. त्याआधी फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा हे खातं होतं. आता नवीन सरकारमध्ये खातं वाटप झाल्यानंतर महाजन यांच्याकडे जलसंपदा, विदर्भ, तापी आणि कोकण महामंडळ हे विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन ही खाती सोपवण्यात आली आहेत. आधीच्या खात्यांच्या तुलनेत महाजन यांचे पंख छाटले गेले आहेत असं म्हटलं जाते. जलसंपदा खातं असलं तरी ते खातं पूर्णपणे त्यांच्याकडे नाहीये. आपत्ती व्यवस्थापन हे खातंही फारसं महत्त्वाचं मानलं जात नाही. महाजन यांच्या मंत्रिमंडळात समावेशावरून बराच खल देखील आधी झाला होता. अगदी विधानसभेमध्ये अजित पवार यांनी महाजन यांना संबोधून आपण थोडक्यात बचावलं आहात असं मिश्किल वक्तव्यही केलं होतं. पण फडणवीस यांनी महाजन यांच्या नावाचा आग्रह धरल्याचीही चर्चा आहे. आधीच्या तुलनेमध्ये महाजन यांच्याकडे कमी महत्त्वाची खाती सोपवून त्यांचं महत्त्व कमी करण्यात आलं आहे असं सांगितलं जाते. मंडळी, यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले भाजपाचे महत्त्वाचे नेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांकडे मागील सरकारमध्ये महसूल हे महत्त्वाचं खातं होतं. काँग्रेस सरकारमध्ये विखे पाटील यांनी कृषी, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती देखील भूषवली होती. काँग्रेसमध्ये असताना ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देखील होते. एकूणच ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून विखे पाटील यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र आता नवीन मंत्रिमंडळात जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दोनच विभाग सोपवण्यात त्यांच्याकडे आले आहेत. महाजन आणि विखे पाटील यांच्यात जलसंपदा खात्याची विभागणी झालेली आहे. एकूणच महाजन यांच्याप्रमाणेच विखे पाटील यांचेही पंख छाटण्यात आल्याच्या चर्चा जोरदार होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील ज्येष्ठ नेत्यांचे पंख छाटण्यात आल्याचं आपण पाहिले. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम आदी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्यातच अजित पवार यांच्या जवळचे असणारे धनंजय मुंडे हेही बीडमधल्या सरपंचाच्या हत्येवरून सध्या वादात सापडलेत. त्यातच अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना खाते वाटपात मोठा धक्का दिल्याचं सांगितलं जातंय. कारण मागील सरकारमध्ये मुंडे यांच्याकडे कृषी हे अत्यंत महत्त्वाचं खातं होतं. कृषी खातं हे यंदा पूर्वी मंत्रिमंडळात स्थान नसलेले माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलंय. नवीन सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा हे खातं सोपवण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय फटका मानला जातोय. अर्थात मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशास विरोध झाला होता. अर्थात हा विरोध विरोधकांकडून तर होताच, याशिवाय महायुतीतल्या भाजपच्या नेत्यांनीही केलेला पाहायला मिळाला. विशेषतः सुरेश धस यांचा विरोध असल्याचं आपण पाहिलं. धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे त्यांची चुलत भगिनी पंकजा मुंडे यांच्याकडेही पर्यावरण व पशुसंवर्धन ही तुलनेत कमी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. फडणवीस यांच्या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये मुंडे यांच्याकडे महिला व बालविकास हे महत्त्वाचं खातं होतं. त्या तुलनेमध्ये आत्ताचं खातं हे दुय्यम खातं मानलं जातं. 2019च्या विधानसभेला पंकजा मुंडे पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं किंवा त्या प्रतिनिधीही नव्हत्या. 2024च्या लोकसभेला त्या पुन्हा एकदा पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. मात्र अशा पद्धतीनं पंकजा यांचं पुनर्वसन करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना देखील जुनंच खातं देण्यात आलं असून उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य याच खात्यावर त्यांची पुन्हा एकदा बोळवण करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचं खातं मिळेल अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांना होती. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. शिवसेनेचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असणारे दादा भुसे यांना देखील खाते वाटपामध्ये यंदा दुय्यम स्थान देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये दादा भुसे हे कृषी मंत्री होते. नंतर भाजपसोबत आलेल्या महायुती सरकारमध्ये बंदरे आणि खनिकर्म मंत्री होते.
तर आता शालेय शिक्षण हे खातं दादा भुसे यांना देण्यात आलंय. शंभूराज देसाई यांना देखील यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये खाते वाटपामध्ये पर्यटन, खनिकर्म असे दुय्यम खाते देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या मंत्रिमंडळामध्ये शंभूराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क हे महत्त्वाचं खातं होतं. हे खातं आता अजित पवार यांनी आपल्याकडे ठेवलंय. एकूणच महायुतीच्या या तिन्ही पक्षाच्या प्रयोगामध्ये यंदा खाते वाटपावरून नाराजी पाहायला मिळू शकते, अशी ही चिन्ह आहेत. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या खाते वाटपाबद्दल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.